नमस्कार, मी तुकाराम कांबळे, सचिव पुरंदर तालुका ग्रामपंचायत संघटना। आज 16 ऑगस्ट 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आंदोलन आजपासून चालू झालेलं आहे। त्याबद्दल आत्ताच आम्ही पुरंदरच्या बीडीओ मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या अनेक वर्षापासूनच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याविषयी अनेक वेळा आम्ही आवाज उठवला, परंतु आमच्या मागण्यांचं कुणीही लक्ष दिलं नाही। त्याबद्दल आज आम्हाला हे बेमुदत असं आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण 28,000 ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्वांचं बेमुदत असं आंदोलन चालू आहे। तरी या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं पुरंदर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे सहर्ष असं स्वागत, धन्यवाद अशी आमची ग्रामपंचायत संघटना आहे। तरी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून संपूर्ण गावातील व्यवहार ठप्प करावे अशी माझ्यातर्फे आणि संपूर्ण पुरंदर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे सर्वांना जाहीर अशी विनंती करत आहे। सरकारने जर तुमच्या मागण्या नाही केल्या तर तुम्ही या पुढचं आंदोलन कसं असेल? सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आझाद मैदानावर आम्ही बेमुदत उपोषणाचं सुद्धा हत्यार उपसू शकतो। एवढी आता आमची मानसिकता आता वाईट झालेली आहे। त्याबद्दल आम्ही आता सरकारला ही शेवटची संधी देत आहोत। त्याबद्दल सरकारने आमच्या मागण्याचा विचार करावा। राज्यातील किती कर्मचारी ग्रामपंचायतीचे आहेत की ते कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत? राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत। त्यामधील आकृतीबंधातील संपूर्ण राज्यातील सर्व कर्मचारी यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत। पाणी पुरवठा बंद आहे का? आता सध्या आकृतीबंधातील कर्मचारी ज्या ठिकाणी आहेत तेथील पाणी पुरवठा 100% बंद आहे आणि इथून पुढे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद राहणार।